नमस्कार, मी आहे चंद्रकांत जाधव. जनमत मंच या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे भारतीय युवकांची जबाबदारी, सामाजिक आर्थिक व्यवस्था, शिक्षण, समाज आणि संस्कृती. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाची लोकसंख्या, ऊर्जा, बुद्धिमत्ता आणि भविष्यातील नेतृत्व मोठ्या प्रमाणावर आजच्या युवकांच्या हातात आहे. पण आज प्रश्न केवळ एवढाच नाही की युवकांनी करिअर कसं घडवावं, तर प्रश्न आहे युवकांनी स्वतःसोबत समाज, देश आणि संस्कृतीसाठी काय करावं. शिक्षण घेताना सामाजिक भान कसं निर्माण करायचं, आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना देशाच्या अर्थव्यवस्थेत आपलं योगदान कसं द्यायचं, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय संस्कृतीची मुळं कशी जपायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या युवकांनी उद्याच्या भारताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी स्वतःला कसं तयार करावं. या अत्यंत महत्त्वाच्या आणि व्यापक विषयावर आज आपल्यासोबत आहेत शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले डॉक्टर दिलीप शंकरराव पाटील. डॉक्टर पाटील हे छत्रपती हायर एज्युकेशन इंटेलेक्च्युअल फोरमचे संस्थापक अध्यक्ष असून मुंबई विद्यापीठातील माजी प्राध्यापक आणि संचालक, सेंटर फॉर लाईफलॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. डॉक्टर साहेब, जनमत मंचच्या या विशेष संवादात आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप शंकरराव पाटील. माझं शिक्षण हे मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात झालं, नंतर महाविद्यालयीन शिक्षण रुईया कॉलेजमध्ये झालं आणि पदव्युत्तर शिक्षण मणिभवन गांधी संग्रहालय इथे झालं, जिथे MA ग्रामीण विकास आणि PhD ग्रामीण विकास या विषयामध्ये झालं. मला मार्गदर्शन डॉक्टर उषा मेहता आणि डॉक्टर आलू दस्तूर यांचं मिळालं आणि त्यामुळे डॉक्टर विस पागेंसारखी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी असायची आणि त्यांचा एक आपल्या जीवनावर प्रभाव हा जो पडला तो आयुष्यभर पुढे पुरला. नक्कीच. गेली 35 वर्ष मी या क्षेत्रात आहे. त्यातले 14 वर्ष वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून, 3 वर्ष संत जोसेफ महाविद्यालय विरार इथे प्राचार्य म्हणून आणि 15 वर्ष आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग मुंबई विद्यापीठ इथे प्राध्यापक आणि संचालक म्हणून मी कार्यरत होतो. आता गेली 5 वर्ष झालं मी निवृत्त झालेलो आहे आणि एकंदर समाजामध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर एक जाणून आलं की विद्यार्थी तर महत्वाचा केंद्रबिंदू आहे, परंतु विद्यार्थ्याला शिकवणारा प्राध्यापक हा महत्वाची समाजातले घटक आहे. म्हणून या घटकाला अपग्रेड करण्यासाठी छत्रपती हायर एज्युकेशन इंटेलेक्च्युअल फोरम ही संस्था स्थापन केली आणि मुंबई विद्यापीठ आणि बाकीच्या विद्यापीठातले मिळून जवळपास 300 प्राध्यापक आणि प्राचार्य या माझ्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. म्हणजेच 300 महाविद्यालय कार्यरत आहेत. नक्कीच. आणि यामुळे विद्यार्थ्यांवर एकंदर जो परिणाम होत असतो तो समाजाचा होत असतो, प्राध्यापकांचा होत असतो आणि आपल्या कुटुंबाचा होत असतो. ओके. या सगळ्या महत्वाच्या घटकामधून त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकास होत असतो आणि त्यात कुठेतरी जरी काही गडबड झाली तरी त्याचा परिणाम आपल्याला समाजामध्ये त्या विद्यार्थ्याच्या वागणुकीतून बघायला येतो. तर आपण प्रश्नाला पॉडकास्टला सुरुवात करूया. आजच्या भारतीय युवकांची सर्वात मोठी ताकद काय आहे आणि सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे असं आपल्याला वाटतं? आजचा भारतीय युवक हा सगळ्या जगातला सर्वात सुंदर घटक असलेला माणूस आहे. नक्कीच. आणि कारण भारतीय युवकाला संपूर्ण जग हे ऑब्झर्व करत असतं, बघत असतं. बरोबर आहे. मला आठवतंय चांगलं, विद्यापीठामध्ये जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले तेव्हा त्यांनी मुंबई विद्यापीठाला भेट दिली, सेंट झेवियर शाळेला भेट दिली, विल्सन कॉलेजला भेट दिली. तर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही ह्या संस्थांना का भेटी दिल्या, आणि येताना त्यांनी त्यांची मिसेस आणि मुलं बरोबर आणली होती. तर ते म्हणाले की अमेरिकेमधली संपूर्ण
हेल्थ सिस्टीम, अमेरिकेतली संपूर्ण नासा सारखी संस्था, ह्याच्यामध्ये जे सायंटिस्ट आहेत, अमेरिकेमध्ये जे डॉक्टर्स आहेत, अमेरिकेमध्ये जे इंजिनियर्स आहेत, हे जास्तीत जास्त प्रमाणात भारतातले आहेत. क्या बात आहे. तर त्यांना असं बघायचं होतं की असा भारत देश म्हणजे काय आहे की जिथे एवढं टॅलेंटेड युवक करेक्ट 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 सगळीकडे जगात पसरलेला आहे. आणि हा युवक हा AK-47 AK-57 पेक्षा जास्त डेंजर आहे इतर देशाला ज्ञानाच्या रूपाने. पण भारतातल्या एकंदर लोकांनी भारतीय युवकाला अजूनही ओळखण्यात कमतरता वाटते मला. नक्कीच. त्यामुळे त्या युवकाला जे काही शिक्षण मिळालेलं आहे, जी काही सामाजिक बांधिलकी त्या विद्यार्थ्याकडे त्या युवकाकडे आहे, ती महत्वाची आहे. कारण आपलं एज्युकेशन हे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आहे. शाळेपासून आपण जे शिकत राहतो, सगळ्यात पहिला शिक्षक आपला आई असते. नक्कीच. आणि त्या आईमुळे आपल्यावर संस्कार होतात. नंतर शाळेतले शिक्षक, त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षक, असं शिक्षकांच्या माध्यमातून झाल्यानंतर तो समाजामध्ये जातो. नक्की. आणि ह्या समाजामध्ये तो युवक जेव्हा वावरतो तेव्हा त्याचा एकंदर वागणूक त्याची जी असते ती ह्या सगळ्याचं सार असते. नक्कीच. मग जसं त्याला घरामध्ये वातावरण मिळालेलं आहे, जसं त्याला शाळा कॉलेजमध्ये वातावरण मिळालेलं आहे, तर त्या वातावरणाचं रिफ्लेक्शन त्याच्या वागण्या बोलण्यात येत असतं. नक्कीच नक्कीच. असं असतं. फार सुंदर माहिती दिली सर. युवकांची देशाप्रती पहिली जबाबदारी काय असावी असं आपल्याला वाटतं? सगळ्यात पहिली जबाबदारी मला वाटतं की देशाभिमान. हे कुठेही त्यामध्ये ऍडजस्टमेंट नाही, कुठल्याही सिलेबसमध्ये शिकवलेलं जात नाही. पण प्रत्येक भारतीय युवकाला आणि तो देशाभिमान आहे असं मला वाटतंय. मी गेली 35 वर्ष हायर एज्युकेशनमध्ये आहे, उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये. प्रत्येक भारतीय युवक हा आत्ताच्या पिढीपेक्षा जास्त हुशार आहे, ऍक्टिव्ह आहे. बरोबर, ऍक्टिव्ह आहे. त्याला ही सगळं तंत्रज्ञान त्याला जास्त माहिती आहे आधीच्या पिढीपेक्षा. नक्कीच नक्कीच. पण याचबरोबर एकंदर त्या युवकाचं वागणं बोलणं हे जे आहे, हे त्याचं रिफ्लेक्शन जे येतंय त्याचं सगळ्यात जास्त महत्व आहे. जसं मी स्वतः विद्यार्थी असताना जे मला शिक्षक शिकवायचे ते अजूनही माझ्या लक्षात आहेत. ओके ओके. जरी ते मला त्यांचा मार मी खाल्ला त्यामुळे मी या पदावर आलो. नक्कीच. असं प्रत्येक आई वडिलांचे काय, मला समवयस्क जे आहेत, तुम्हाला पण तेच असेल की अशा प्रकारे युवकांची चढणघडण झाली. आणि त्यामुळे पण आता जे काय येतात, आता ह्या सगळ्या फास्ट लाईफमुळे त्यावेळी आम्हाला जर शिक्षकांनी मारलं शाळेमध्ये तर आम्ही घरी येऊन सांगत नव्हतो, कारण घरात अजून मार मिळायचा. बरोबर. आता असं झालंय की आई वडील भांडायला जातात. नक्की नक्की. की तुम्ही माझ्या मुलाला का मारलं म्हणून. पण त्यामुळे मुलाला ते एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं. आपण वागलेलं बरोबर आहे असं त्याला वाटतं, जे चुकीचं आहे. आणि ते चुकीचं पुढे फॉरवर्ड होतं आणि त्यावेळी तो युवक ह्याच्यामध्ये गुरफटला जातो. नक्कीच. त्या ट्रॅपमध्ये सापडतो. म्हणून आत्ताचा युवक जो आहे तो हुशार आहे, बुद्धिमान आहे, सगळं चांगलं आहे. पण हे सगळं असताना कुठेतरी त्या ठिकाणी आई वडिलांकडून, शिक्षकांकडून सुद्धा, मी जरी शिक्षक असलो तरी शिक्षकांकडून सुद्धा कुठेतरी आपण कमी पडतोय. म्हणून विद्यार्थ्यापेक्षा शिक्षकाचं आणि आई वडिलांचं ओरिएंटेशन जेवढं होईल तेवढं जास्त महत्वाचं आहे. नक्कीच 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 नक्कीच. शिक्षण आणि संस्कार यापैकी काय अधिक महत्वाचं? दोन्ही महत्वाचे आहेत. कारण आपलं शिक्षण जे आहे हे आधी संस्कारावर अवलंबून होतं. आता थोडंफार त्या संस्कारापासून लांब होत चाललेलं आहे असं वाटतंय. परंतु काही ठिकाणी अशी काही भारतात पॉकेट्स आहेत की त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने शिक्षण अजूनही देण्याचं चालू आहे. आणि अजून काही जी संस्था आणि व्यक्ती आहेत त्या पद्धतीकडे या विद्यार्थ्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत. त्याला जरा थोडाफार वेग अजून मिळाला तर ती पद्धत आणखीन खूप चांगली येईल. पण मला विश्वास आहे की त्या पद्धतीने होणारा विद्यार्थ्याचं नक्कीच चांगलं विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी येईल, समाजामध्ये येऊ शकतो. नक्कीच. आजचं शिक्षण युवकांना जबाबदार नागरिक बनवतंय का असं वाटतं? आजचं शिक्षण समाजाला जरूर जबाबदार नागरिक बनवतोय. कारण जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आलं NEP 2020 ह्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम हा सारखा विषय, म्हणजे भारतीय, आपल्याला संपूर्ण जग माहिती आहे. आताच्या विद्यार्थ्याला अमेरिका राष्ट्राध्यक्ष माहिती आहे, पण आपल्या गावातला नगरसेवक माहित नाही, ग्रामपंचायत मेंबर माहित नाही, सरपंच माहित नाही.
म्हणून आपल्या विद्यार्थ्याला त्या अपग्रेड करण्यासारखं इंडियन नॉलेज सिस्टीम जे आपलं नॉलेज आहे, उदाहरणार्थ जे आपली ऑपरेशन्स होतात, सुश्रुत जे आपले होते, त्या सुश्रुतांनी कितीतरी हजार वर्षापूर्वी ऑपरेशन्स केली होती. बरोबर आहे. त्या सुश्रुतचा पुतळा सध्या आता एका परदेशी विद्यापीठामध्ये त्याच्या पुतळ्याचं अनावरण झालं. नक्कीच नक्कीच. कारण तो त्याचा जनक आहे. खरं आहे खरं आहे. पहिलं विमान जगातलं आपल्या भारतीयाने उडवलेलं आहे. बरोबर आहे. सिनेमा इंडस्ट्री जी आपण म्हणतो ती भारतीयांनी भारताने आणि त्यातल्या त्यात मराठी माणसांनी फाळकेंनी हे केलेलं सुरू आहे. केलेलं हे आपल्या विद्यार्थ्याला माहिती देणं, कारण त्याला त्यामध्ये दाखवणं तुझ्याकडे IT चं नॉलेज असेल, कॉम्प्युटरचं नॉलेज असेल, पण आपल्या मातीचं नॉलेज हे आपलं आहे हे त्याला माहिती करून देणं, हे ह्या नवीन एज्युकेशन NEP चं पॉलिसीमुळे सुरू झालेलं आहे. बरोबर त्याला आहे. थोडा उशीर लागेल, कारण खूप वर्षानंतर आपण नवीन एज्युकेशन पॉलिसीचं आपण करतो. Application आणि याकरता प्राध्यापकांचं ओरिएंटेशन होणं आणि गरजेचं आहे. पालकांचं सुद्धा ओरिएंटेशन. कारण काय झालंय की खाजगी शाळा एवढ्या वाढल्यात आणि सरकारी शाळामधलं शिक्षण आणि खाजगी शाळामध्ये मला वाटतं माझ्या मुलाला चांगली शिक्षण मिळावं, मी पाहिजे तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये गिराईक आणि विक्रेता असं बिझनेस झालं. म्हणून त्याला हक्काची जाणीव झाली, मी पैसे देतोय, माझ्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. तर असं शिक्षण मिळत नाही. करेक्ट. त्याचे अधिकार आहेत. बरोबर आहे. बरोबर. असं जोपर्यंत पालकाला वाटतंय तोपर्यंत तो पालक त्या मुलाला म्हणजे मार्क कमी पडले म्हणून पालक भांडायला येतो. ते शिक्षित करू शकत नाही. शिक्षित करू शकत नाही. करेक्ट करेक्ट. युवकांनी नोकरी शोधावी की रोजगार निर्माण करावा असं आपल्याला वाटतं? युवकाने नोकरी जो व्यवसाय करायचा आहे, कारण त्यांनी 1 तारखेला दर महिन्याच्या असा हात असा करण्याच्या ऐवजी असा हात करावा. खरं आहे ते. म्हणजे त्यांनी 10 जणांना तरी मदत केली पाहिजे. रोजगाराच्या माध्यमातून मदत करण्यासाठी, पण त्याचं माहिती घेण्यासाठी त्यांनी सुरुवातीला जो रोजगार करायचा त्या रोजगारामध्ये नोकरी करणं गरजेचं आहे. तरच त्याला कळेल. कारण त्यांनी झाडू मारायला सुरुवात केली तर त्या झाडू मारण्यामधून त्याला कळेल की आपण हे किती अवघड काम आहे. खरं आहे ते. खरं आहे. आणि मग त्याने हाऊसकीपिंग एजन्सी काढावी. आणि आपल्या मराठीत तसे आहेत लोक की मोठमोठे, त्याने हाऊसकीपिंग एजन्सी हजारो लोकांच्या त्यांच्या आहेत. म्हणजे अशा रीतीने नोकरी सुरुवातीला करणं गरजेचं आहे. का तर नोकरीला ज्याला ठेवायचं आहे त्याची मनस्थिती, त्याचा माइंडसेट समजण्यासाठी आपण अनुभव घेतला पाहिजे. अनुभव घेणं आणि त्यातून त्याला पुढे सरकणं नक्कीच हे गरजेचं आहे. पण पहिली नोकरी थोड्या काळापुरती आणि आयुष्यभर त्यांनी मोठा बिझनेस करावा. आणि मोठा बिझनेस जगात त्याला चांगली संधी आहे, वाव आहे. कारण कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा, मेहनत हे भारतीय युवकांमध्ये आहे, ते जगातल्या इतर युवकांमध्ये कमी आहे. नक्कीच नक्कीच. फार सुंदर माहिती दिली सर. भारतीय अर्थव्यवस्थेत युवकांचं योगदान कसं वाढू शकतं? मोठ्या प्रमाणात व्यवसायात म्हणजे भारतीय युवकांचं प्रमाण वाढू शकतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की परदेशामध्ये खूप ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये भारत मोठ्या प्रमाणात तिथे भारतीय युवक काम करतोय आणि तिथून जो पैसा आपल्याकडे येतोय तो महत्वाचा आहे. कारण ते फॉरेन करन्सीमध्ये येते आणि भारतीय युवक हा धडपडतोय, फक्त त्याला संधी मिळणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये आपण खूप वेळा मोठ्या मुंबई सारख्या शहराचा विचार करतो, पण छोट्या छोट्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय उपलब्ध आहेत. साधी गोष्ट दुधाची, दूध जर मोठ्या प्रमाणामध्ये आणि दुधावर प्रक्रिया केली की त्याचे पदार्थ, त्याला मार्केट प्रचंड आहे. भाजीपाल्यावर जर प्रक्रिया केली तर त्याला मार्केट प्रचंड आहे. म्हणजे अशा, पण त्याला थोडा वेळ लागेल. म्हणून तो त्यांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये साधी छोटी गोष्ट असते आणि त्यातून तो सहज यशस्वी होऊ शकतो. म्हणजे त्यासाठी मोठं भांडवल पाहिजे, मोठी जागा पाहिजे, ऑफिसला मोठी केबिन पाहिजे असं काही नाही. बरोबर आहे. विदाऊट भांडवल सुद्धा त्याचं ते. आणि अशा प्रकारचे प्रयोग मुंबई विद्यापीठात मी संचालक असताना ग्रामीण भागातल्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजूवर प्रक्रिया करणाऱ्या मुलांच्या जे आर्ट्स फॅकल्टीला होते त्यांनी स्वतःचे उद्योग उभे करून तिथून वेंगुर्ल्याहून काजूची रोपं ते आता एक्सपोर्ट करत आहेत. छान छान.
सुंदर सुंदर सुंदर. आजच्या युवकांनी उद्योजकतेकडे कसं पाहावं असतं आपल्याला वाटतं? उद्योजकतेकडे खूप वेळा काय होतं की मराठी युवकाचं जर बघायला गेलं तर त्याला घरातूनच पहिला विरोध होतो. पहिली की नोकरी नाही, व्यवसाय म्हणला की नुकसान, हे डोक्यात येतं. हे चुकीचं आहे. बरोबर आहे. ठीक आहे, कुठलाही व्यवसाय लगेच होत नाही, वेळ लागतो, पण म्हणून त्याचा जो प्रोत्साहन त्याला देणं गरजेचं आहे. त्याचा जो हुरूप आलेला आहे त्याला कुठेतरी त्याला खत पाणी घालणं गरजेचं आहे. नक्कीच. एखादं रोप लावल्यानंतर आपण विचार करतो याला फळं लागावीत म्हणून त्याला आपण पाणी घालतो, खत घालतो आणि मग फळं मिळतात. पण त्याला जर का आपण सांगितलं नाही नाही याला फळं लागणार नाहीत तर मग त्या रोप कोमजून जातं. नक्कीच नक्कीच. तसं आपल्या युवकांचं मन सुद्धा कोमळून जातं. म्हणून तसं न होण्यासाठी प्रोत्साहित करणं म्हणून घर, संस्था, महाविद्यालय आणि ही जी शाळा यांची प्रमुख भूमिका त्या ठिकाणी आहे. बरोबर बरोबर. छान छान सर. आजच्या सोशल मीडिया युवकांसाठी वरदान आहे की आव्हान आहे? अख्खा सोशल मीडिया हा भारताचा मोठं वरदान आहे आणि त्यामध्ये युवकांचं नॉलेज जे आहे, आपण प्रत्येक वेळी म्हणतो युवकांना काही कळत नाही, काही येत नाही, त्यांना सगळं येत असतं. ते ऑब्झर्व करत असतात, बघत असतात आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याचा वापर करत असतात. आपल्याला खूप जणांना माहीत नसेल, आपलं तंत्रज्ञान भारताचं एवढं आहे की समुद्राच्या खालून केबल टाकून सिंगापूरचं संपूर्ण इंटरनेट हे भारतीय संस्था युवकांवर आहे. ते भारत अवलंबून करत असतं, इम्प्लिमेंट करत असतं. अशा अनेक देशामध्ये आता तर सॅटेलाइट आलेले आहेत. बरोबर. ते सॅटेलाइट ऑपरेट करून मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जो संपूर्ण व्यवसाय जे सोशल मीडिया म्हणा किंवा इतर काही आंदोलनं मधल्या काळामध्ये झाली, ती आंदोलनं निव्वळ सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे यशस्वी झाला असं म्हणता येईल. नक्कीच नक्कीच. पण सोशल मीडिया आणि संस्कार असा जर विषय त्या ठिकाणी आला तर तो संस्कार त्या ठिकाणी कशा प्रकारे विद्यार्थ्यांवर मिळालेला आहे, तो चांगला आहे का वाईट आहे, हा वादाचा विषय असेल. नक्कीच नक्कीच. म्हणून संस्कार जपत, भारतीय आपण गुरुकुल पद्धती म्हणतो, ती जपत जर सोशल मीडियाचा वापर झाला तर जगातला एकही माणूस किंवा एकही राष्ट्र आपल्याला अडवू शकत नाही. सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा असं तुम्हाला वाटतं? सोशल मीडियाचा प्रत्येक ठिकाणी योग्य वापर, आता म्हणून मी उदाहरण दिलं की जे काही आंदोलनं झाली त्यात सोशल मीडियाचा प्रमुख भूमिका होती म्हणून ती यशस्वी झालं. लोकांपर्यंत पोहोचणं, कारण आता किती मुलं युवकांच्या हातात न्यूजपेपर असतो? बरोबर नाही. मग तो मोबाईलवर असतो आणि मोबाईलवर तो बातम्या बघत असतो, माहिती बघत असतो. मग ज्याच्या हातामध्ये मोबाईल तो त्याचा वापर करतो, पण त्याला कळत नाही त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर किती होतो इनडायरेक्टली. नक्कीच. म्हणून तो इम्पॅक्ट होण्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील तो स्वतः करतोय, तो सुद्धा टाकत असतो. मग तो रील तयार करतो आणि रील तयार करून त्याला जे आवडतं तो त्या मित्रांमध्ये टाकत असतो आणि त्याचे काही चुकीचे असतात, काही चांगले असतात. मग ते रील तयार करणं हे जर चांगल्या दृष्टीने झालं, पॉझिटिव्ह झालं, तो जे नवीन काही करतोय ते जर रीलमधून आलं तर त्याला रिस्पॉन्स चांगले मिळतात. नक्कीच नक्कीच नक्कीच. आजच्या युवकांमध्ये सामाजिक भान कमी होते असं आपल्याला वाटतंय का? बिलकुल नाही. अच्छा. जर का असा विचार आपण केला तर जे सुट्टीचे दिवस आहेत, जे रजेचे दिवस आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवक वेगवेगळ्या आता चौपाटीवर जुहू चौपाटीचा कचऱ्याचा प्रश्न आहे. माझे मुंबई विद्यापीठ ॲफिलिएटेड कॉलेज उल्हासनगरचं आहे, तिथलं कॉलेजचे विद्यार्थी जुहूला येऊन कचरा उचलतायत. क्या बात आहे. म्हणजे ते तिथे राहती नाहीत, पण युवकांना ती जबाबदारी जाणीव आहे. कितीतरी किल्ल्यांवर मोठमोठे ग्रुप जाऊन ते किल्ले साफ करतायत, नक्कीच स्वच्छता करतायत. मग हे सध्याचे शिवाजीचे मावळेच आहेत. नक्कीच नक्कीच. त्यांना सामाजिक भान चांगलं आहे. नक्कीच नक्कीच. जे काही गोष्टी आहेत, आपण म्हणतो की समाजाप्रती झाडं लावण्याचं आहे, मोठ्या प्रमाणात कामं चाललेत. फक्त आपण मीडियात जे दिसतं तेच खरं मानतो. बरोबर. तसं न करता, आणि मीडियाला बातमी पाहिजे असते, त्यांना तो रेट म्हणतो ना आपण, कसला तो रेटिंग असतं, ते चांगलं मिळालं पाहिजे. म्हणून ह्या बातम्या दाखवल्या जात नाहीत. मग ह्याचा अर्थ असा नाही की त्या चाललेल्या नाहीत, शांतपणे काम चाललेलं आहे. नक्कीच. आणि ते महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच. समाजासाठी युवकांनी प्रत्यक्षात काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? समाजासाठी युवकांनी स्वतःचं काम स्वतः करणं हाच एक चांगला गुरुमंत्र आहे. हा एक आहे. त्यामध्ये त्यांनी दिलेले पाण्याचे बाटलीमधलं सगळं पाणी पिणं
बरोबर आहे. एक थेंबही त्यात न ठेवणं, नाहीतर आपल्यावर परिणाम असा येईल की साऊथ आफ्रिकेमध्ये केपटाऊन शहरामध्ये पाण्याचं रेशनिंग आहे. खरंय खरंय. आणि कुठलाही युवक किंवा कुठलाही माणूस हा अनुकरण करत असतो. नक्कीच. मग तो आपल्या वरच्या लोकांचं अनुकरण करतो. वरचा माणूस जेव्हा अर्धी बाटली पितो आणि अर्धी बाटली टाकून देतो, तो खालचा युवक तसाच अनुकरण करतो. म्हणून पहिलं आई वडील आणि पालक आणि शिक्षक आणि आपण सगळे जे समाज ह्यांनी जर आपण आपल्या प्लेटमध्ये अन्नाचा एक कण सुद्धा टाकला नाही तर ते युवक बघणार. नक्कीच नक्कीच. म्हणून आपण जे पाणी, अन्न, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कचरा टाकायचा नाही, थुंकायचं नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर शिक्षक शिकवता खिडकीतून बाहेर थुंकला तर तिथे 100 विद्यार्थी ऑब्झर्व करतात. खिडकी ही हवेसाठी नाही, थुंकण्यासाठी आहे. ते त्याच्या मनावर कोरलं जातं आयुष्यभर, म्हणून तो कचरा टाकतो किंवा थुंकतो. खरंय ते खरंय. खिडकी हवेसाठी आहे. खरंय ते. म्हणून हे जे आपण जेव्हा विद्यार्थ्याला दोष देतो तो विद्यार्थ्याला नसतो, त्याला दाखवतात अनुकरण करण्याचं. ते त्यांचा दोष तिथे सुधारलं तर आपल्याला ते शक्य होतं. बरोबर बरोबर. भारतीय संस्कृती आणि आधुनिकता यांचा समतोल कसा राखता येईल? सगळ्यात आश्चर्य तुम्हाला वाटेल की भारता एवढी आधुनिकता जगामध्ये कुठल्या देशात मला आढळली नाही. 16 देशात मी जाऊन आलो. आपण जे पैसे पाठवतो वेगवेगळे जीपे आणि फोन पेनी, कितीतरी मोठ्या देशामध्ये ते पैसे लगेच जात नाही, दुसऱ्या दिवशी पोहोचतात. आपल्या इथे काही सेकंदामध्ये पोहोचतात. नक्कीच. ही जी सिस्टीम आपल्याकडे आहे ही इतर देशामध्ये नाही. ही आधुनिकता आहे. नक्कीच नक्कीच. आपल्या देशामध्ये इंग्लिश बोलणारे पॉप्युलेशन हे जगात सगळ्यात जास्त आहे. चांगलं इंग्लिश पाहिजे असेल जगामध्ये तर हैदराबादच्या इन्स्टिट्यूटमध्ये लोक येतात. चांगलं क्रिकेट शिकायचं असेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल, बॉम्बे जिमखानाला इंग्लंडवरून लोक येऊन ट्रेनिंग घेत आहेत आता मुलं. खरंय ते खरंय. म्हणजे ज्या इंग्लंडनी ब्रिटिशांनी आपल्याला क्रिकेट शिकवलं ती मुलं आता बॉम्बे जिमखाना मुंबईत पाठवतात शिकायला. हे कसलं होतं काय? ह्यामध्ये आपले जे टीचर्स आहेत, आपले जे शिक्षक आहेत, आपले जे कोच आहेत, आपले जे ट्रेनर आहेत, हे आले कसे, हे तयार कसे झाले? हे निव्वळ मेहनत, कष्ट, प्रामाणिकपणा ह्याच्यामधून ते तयार झाले. ही आपली संस्कृती आहे. चांगलं इंग्लिश बोलणारा आपला देश आहे. नक्कीच नक्कीच. पण ह्या उलट चांगलं आयुर्वेदा शिकायचं असेल तर जर्मनीला जावं लागतं. हो, एक काळ असा होता, भारत पहिला होता याच्यामध्ये. कारण त्या लोकांनी इथे आले, किल्ले सगळे फिरले आणि तिथलं वनस्पती घेऊन गेले आणि त्यांनी तिथे डेव्हलप केलं. नक्कीच नक्कीच. म्हणजे हे आपल्याला जाणवलं पाहिजे की हे सगळ्यात आपल्याकडे चांगलं आहे. म्हणून कुटुंब संस्थेची युवकांच्या जडणघडणीत भूमिका काय आहे? मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही कुटुंब संस्था म्हटलं तरी जे काही आपली मुलं परदेशामध्ये गेले, जवळपास 10 लाखाच्या वर दरवर्षी मुलं परदेशात शिकायला जातात. पण ते आपल्या आई वडिलांचं जे रूट आपलं आहे त्याला धरून आहेत. नक्कीच नक्कीच. त्यामुळे जर का मोठा भाऊ तिथे आहे, मोठा भाऊ भारतात आहे आणि लहान भाऊ तिथे आहे, पण तिथल्या कुटुंबातला महत्वाचा निर्णय हा त्या मोठ्या भावाशी चर्चा करूनच घेतला जातो. ही आपली संस्कृती. आई वडिलांना अजूनही तिथे त्या ठिकाणी मान आहे. बरोबर बरोबर आहे. आणि खूप ठिकाणी मी बघितलं, 1-2 रेस्टॉरंटमध्ये मी विचारलं, तुम्ही इथे रेस्टॉरंट टाकलं, तुम्हाला काय फरक दिसला? तर म्हणाला, शनिवार रविवार जेव्हा बायको, मुलगा आणि नवरा जेवायला येतो तेव्हा येताना आपल्या आई वडिलांना धरून घेऊन येतो जेवायला. ही आपली संस्कृती आहे. तो हॉटेलमध्ये जातो, नॅचरली दोघं कमवतायत, स्त्रीला सुद्धा एक दिवस आराम पाहिजे. नक्कीच. पण आई वडिलांना आपल्यामध्ये सामील करणं, आपल्या आनंदामध्ये, हे त्या ठिकाणी आपली खरी संस्कृती आहे. खरंय खरंय. ग्रामीण युवकांसमोरची सर्वात मोठी अडचण कोणती वाटते आपल्याला? ग्रामीण युवकाला सगळ्यात भीती आहे भाषेची, इंग्लिश भाषा. पण त्याला माहित नाही, आता फुटबॉल टुर्नामेंट झाले जागतिक, त्या फुटबॉल टुर्नामेंटमध्ये जेवढे देश सहभागी झाले होते त्या देशाच्या अध्यक्षांना इंग्लिश येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच. जिथे क्रिकेट खेळलं जातं त्या अध्यक्षांना इंग्लिश येतं. बरोबर आहे. पण जिथे फुटबॉल खेळलं जातं, फुटबॉल सारखा खेळ हा सगळ्यात चांगला, बरोबर आहे, त्या अध्यक्षांना येत नाही. चीनला येत नाही, रशियाला येत नाही, जर्मनीला येत नाही, फ्रान्सला येत नाही. हे मोठे देश. बरोबर आहे. त्यामुळे तो न्यूनगंड भारतीय युवकांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे. इंग्लिश येत आहे म्हणजे आम्ही चांगले नाही. आता जे बोर्डाचे निर्णय निकाल लागतात 10वी 12वीचे, कोल्हापूर बोर्डचा सगळ्यात हायेस्ट निकाल असतो. कोकण बोर्डाचा सेकंड हायेस्ट असतो, अजून पण हायेस्टला होता. 10वी 12वीची सगळ्यात जास्त टॅलेंट तिकडे आहे आणि तो भाग ग्रामीण आहे. नक्की. मग मुंबई पुणे कुठले कुठे?
याचा अर्थ तुम्हाला इंग्लिश येतंय, तुम्ही कोट घालायला लागला, टाय बांधायला लागला म्हणजे तुम्ही बुद्धिमान झाला असं अजिबात नाही. बरोबर आहे. त्यामुळे जो न्यूनगंड मनामध्ये आहे की आपल्याला येत नाही, पण त्यांचं नॉलेज जे आहे ते ह्यांच्यापेक्षा जास्त असतं, कारण तो विद्यार्थी असताना त्याचं अभ्यासाची वेळ, शिकायची वेळ, कॉलेजला जायची वेळ, शाळेला जायची वेळ हे त्या एसटी बसच्या टायमिंगवर अवलंबून असते. शहरातल्या सारखी रिक्षा पकडला, बस पकडली गेलं असं नाही. त्यामुळे तो लहानपणापासून शिस्त आणि डिफिकल्टी, अडचणींवर मात करायला तो शिकला आणि त्याचं रिझल्ट रिफ्लेक्शन येतं त्याच्या यशामध्ये येतं. बरोबर बरोबर बरोबर. तरुणींनी आत्मनिर्भर होण्यासाठी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? तरुणींमध्ये तरुणांपेक्षा जास्त चांगले गुण असतात. क्या बात आहे. कारण ती एका नव्या जीवाला जन्म देणारी जी ताकद जी पुरुषामध्ये नाही ती तिच्यामध्ये असते. हो हो. त्यामुळे ती तरुणी जी आहे, ही तरुणीनी जर का तिला सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था आणि वातावरण जर चांगलं लाभलं, पोषक असलं तर ती आपल्या पुढे निघून जाते. आणि ह्याचं भय पुरुष प्रधान समाजाला नेहमी असतं. म्हणून ते जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणी तरुणीला तो कमी लेखायचा प्रयत्न करतो, कारण मनात न्यूनगंड असतो आणि तो झाला नाही पाहिजे. त्यामुळे तरुणींनी ज्यांना जेवढी संधी मिळेल तेवढी त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्याचं शिक्षण घेऊन, कारण इथे काही अवघड नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि हे आपल्या भारतीय तरुणींनी प्रूव्ह केलेलं आहे. नक्कीच. आणि बरोबर आहे. आणि ते तेवढ्या सक्षम आहे. अगदी 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 प्रश्नच नाही. AI मुळे युवकांनी घाबरावं की तयार व्हावं? नाही, तयार झालंच पाहिजे. AI सगळ्यांच्या मनामध्ये भीती बसते. AI म्हणजे काय? जशी आधी कॉम्प्युटर आले तेव्हा प्रचार झाला की कॉम्प्युटरमुळे बेकारी वाढणार. बरोबर आहे. तसं आता वाटतं AI मुळे बेकारी वाढणार. तर अजिबात नाही. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की AIचं नॉलेज असलेल्या जॉब्समध्ये पाहिजेत लोक पण मिळत नाहीत. त्या लेवलची मिळत नाही. तेवढं माहिती असलेलं नॉलेज असलेलं मिळत नाही. त्यामुळे मुलांनी हे शिकून घेणं गरजेचं आहे. जे AI शिकणं, IT शिकणं सगळं फ्री आहे. बरोबर आहे. ऑनलाईन. फक्त परीक्षेसाठी फी भरावी लागते. नक्कीच. त्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाही. एका बाजूला मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीतून माणसं काढून टाकली जातात. बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूला जाहिराती येत आहेत की आम्हाला AI शिकलेली माणसं पाहिजेत म्हणून. पण हे AI मुलांमध्ये शिकणं आणि त्यांना शिकवणं हे त्या प्राध्यापकावर, त्या संस्थांवर पण अवलंबून. त्यांनी जेवढ्या लवकर आत्मसात करतील तेवढी लवकर मुलं तयार होतील. नक्कीच नक्कीच. हाच आहे शेवटी. नक्कीच. आजच्या युवकांनी कोणती 3 कौशल्य शिकली पाहिजे असं आपल्याला वाटतं? सगळ्यात महत्वाचं पहिलं कौशल्य म्हणजे स्वतःमधलं त्याची जाणीव त्याला किती आहे, मला काय येतं. नक्कीच. कारण काय होतंय की मी आज पालक म्हणून मला माझं मूल जन्माल्यानंतर वाटतं की हा मुलगा खूप चांगला आहे, माझा मुलगा चांगला आहे. बरोबर आहे. म्हणजे काय आहे तर तो आहे एखादं फळ, आपण सफरचंद धरू, तो सफरचंद आहे. मग सफरचंद हे चांगलं फळ आहे, महाग फळ आहे. बरोबर आहे. मी त्याला शाळेत घालतो आणि शाळेत घातल्यानंतर शिक्षक काय करतो, त्याला ते आंबा करायचा प्रयत्न करतो, ठोकायचं करतो. बरोबर आहे. अरे जो सफरचंद आहे तो आंबा होऊ शकत नाही. नक्कीच. आंब्याचे गुणधर्म वेगळे आहेत आणि सफरचंदाचे वेगळे आहेत. बरोबर आहे. मग तो ठोकून ठोकून त्याला करतो. याचा अर्थ माशाला झाडावर चढायला सांगतो आणि ते जो पक्षी आहे त्याला सांगतो पाण्यामध्ये पोह म्हणून. म्हणजे हे सगळं कॉन्ट्रास्ट येतं. बरोबर आहे. आणि त्या बिचाऱ्या मुलाला व्हायचं असतं तिसरंच. बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं कौशल्य स्वतः समजलं पाहिजे. स्वतःचं कौशल्य स्वतः समजून तो मोठं होणं. तर त्याला म्हणून तुम्ही बघा MBBS झालेले पण काही हिरो हिरोईन आहेत ना. का तर त्यांना तेव्हा ती दिशेच माहित नव्हती. बरोबर. पण आई वडील म्हणतात मार्क चांगले पडले, जा इकडे. माझे का विद्यार्थी आहेत, व्हिजिट इंजिनियर झाला. बर. आणि नंतर त्याला कळणार आपण हे सगळं चुकलोय, आपण कुठेतरी सरकारी नोकरी सोडली आणि त्याच्या आवडीचं काम तो करायला लागला. छान छान छान. बॉडी फिटनेस, आणि त्याला त्यात समाधान मिळायला लागलं आणि सक्सेसही मिळालं. आणि सक्सेस, इंटरेस्ट असला की सक्सेस मिळतं. कारण तो कामाचे तास बघत नाही, तो डिवोट होतो, पॅशन होतं. म्हणून असे आपल्याला युवकांना आहेत, त्यांना त्याप्रमाणे जाणीव करून दिली पाहिजे आणि त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतील आणि मिळतायत. फक्त पालकांनी ह्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यांचा ऍटिट्यूड ते मुलांवर लादणं
चुकीचं आहे. त्यामुळे तर आता ही नीटमध्ये जी काही 20-21 मुलं गेली वारली म्हणतात, ती त्या नीटमुळे नाही वारली, त्यांना दडपण होतं घरचं, माझे आई वडील काय म्हणतील. नक्कीच. कारण तू नीट झालाच पाहिजे. दरवर्षी IIT मधून 1700 ड्रॉपआउट होतात सेकंड इयरला. खरं आहे ते, खरं. इंजिनिअरिंग कॉलेजला पहिल्या वर्षी 4 डिव्हिजन असतात, सेकंड इयरला 1च डिव्हिजन राहते. 3 डिव्हिजन गेले कुठे? ड्रॉप फक्त 1 वर्ष आई वडील सांगतात पोरगा काय करतोय, इंजिनिअरिंग करतोय, काय करतोय, कॉम्प्युटर करतोय. खरं आहे. म्हणजे हे जे आई वडिलांचं लादणं आहे, हे जे शिक्षकांचं लादणं आहे, हे जे अकॅडमी आणि कोचिंग क्लासेस आहे ह्यांचं लादणं आहे, हे कमी जेव्हा होईल तेव्हाच त्या युवकाला तिथे संधी चांगली मिळेल. युवकांमध्ये नेतृत्व गुण कसे विकसित करता येतील असं आपल्याला वाटतं? नेतृत्व गुण विकसित करण्याच्या शाळा आणि महाविद्यालय ह्याच कार्यशाळा आहेत. नक्कीच. ज्यामधून त्याला ऑटोमॅटिक एक प्रोत्साहन मिळतं. आणि नेतृत्व गुण आपण म्हणतो की जे पहिल्या बेंचवर बसणारे असतात 80-90% वाले, त्यांच्यामध्ये ते कमी असतात, आणि शेवटच्या बेंचवर बसणारे असतात त्यांच्यामध्ये ते जास्त असतात. ते निरीक्षण शक्ती जास्त वाढत असते. त्यामुळे 80-90% मिळवण्यापेक्षा जर युवक हा लिडरशिपचं इनबिल्ड त्याच्यामध्ये येतं, समाजामध्ये पुढे होऊन तो बोलू शकतो, कॉन्फिडन्स बिल्ड करू शकतो. कारण जोपर्यंत त्याच्यात कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत त्याला यश मिळत नाही. आणि अशामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कमी होतील. नक्कीच. लिडरशिप क्वालिटी, मी मोठा आहे हे त्याच्या मनात बिंबवणं, की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, हे वामनराव पै सरांनी सांगितलेलं आहे. ते जोपर्यंत डेव्हलप होत नाही तो म्हणे तो शिल्पकार असतो, तोच नेतृत्व गुण मोठ्या प्रमाणात डेव्हलप करू शकतो. नक्कीच. नक्कीच. लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका काय असावी? आत्ताच आपल्याला आंदोलन दिसलं, लोकशाहीमधला सगळ्यात मोठा घटक होता. बरोबर. आणि ह्या अशा आंदोलनांमधूनच महात्मा गांधींपासून ज्या आपण चळवळी उभ्या केल्या आणि त्याचे रिझल्ट, त्यामुळे मोठमोठ्या सरकारला, ज्या ब्रिटिश सरकारला सुद्धा झुकावं लागलं. बरोबर आहे. आणि त्या आपल्याला भारताला स्वातंत्र्य द्यावं लागलं. अशा ह्या चळवळी उभ्या राहणं, त्याच्यामध्ये जागरूकता करणं, आणि आपला भारतातला माणूस हा खूप वेळा भारतीय व्यवस्थेला दोष देतो, कारण त्यांनी परदेशात बघितलेलं नसतं की आपली व्यवस्था किती चांगली आहे. जर परदेशात जाऊन त्यांनी बघितलं तेव्हा कळतं की आपला देश चांगला आहे. बरोबर. म्हणून हे लोकशाही जी आहे ही इतर ठिकाणी त्यांना मिळत नाही. खरं आहे. मतदानापलीकडे युवकांची राजकीय जबाबदारी काय आहे? राजकीय जबाबदारी म्हणजे जो मतदानाला 18 वर्ष आपण म्हणतो पूर्ण झाले की होऊ शकतं, जे तरुणींचा आपण विचार घेतला की मोठ्या मोठ्या देशांमध्ये लोकशाहीमध्ये त्यांची लोकशाही ते म्हणतात, पण तिथे महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. आपल्या इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संवाद दिलं तेव्हापासून सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत. आणि त्यांनी जे काही संविधानात लिहून ठेवलंय आणि जी राज्यघटना लिहिली त्याची फळं आपल्याला मिळत आहेत. आणि आत्ताची जी स्वातंत्र्य लढा ज्यांनी उपभोगला, त्याचं जे बघितलं त्यांनी आणि त्याचे त्यांना चटके बसले, त्याचा त्यांना काही जणांना अनुभव मिळाला. बरोबर आहे. ती पिढी आता कमी झाली आहे. नक्की. आणि आताची पिढी जी आहे ह्या पिढीला त्यांचे जी त्याग होता तो माहित नाही. आताच्या पिढीला रेडी मिळालं, त्यामुळे त्या पिढीला ह्याचं माहित नाही. म्हणून पण याचा अर्थ असा नाही की ती जबाबदार जी आहे जबाबदार नाही, असं नाही. ती पिढी सुद्धा जबाबदार आहे. फक्त त्याची त्याला जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि त्या जाणीवेमधून हा विद्यार्थी नक्कीच, मी आशादायी आहे की विद्यार्थ्यावर, कारण आपलं पुढचं भविष्य त्यांच्याच हातात आहे. नक्कीच. त्यामुळे जसं आता विद्यार्थ्यांच्या, जसं सुभाषचंद्र बोस म्हणाले होते की विद्यार्थ्यांच्या तोंडातली गाणी सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. बरोबर आहे. म्हणून ते त्या ठिकाणी महत्वाचं येतंय. 2047च्या भारतासाठी आजच्या युवकांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, मेहनतपणा हे तर आपल्या भारतीय युवकांमध्ये अंगभूत आहेच. नक्कीच. त्यामुळे जगामध्ये जेव्हा आपल्या हजारो वर्ष आधी जेव्हा आपल्या पिढ्या ह्या सुश्रुत सारख्या ऑपरेशन्स करत होत्या, लाखो ग्रंथ लिहित होत्या, तेव्हा आता तथाकथित पुढारलेले देश म्हणतायत त्या देशामध्ये ती लोक जंगलामध्ये कपडा न घालता फिरून प्राण्यांची शिकार करून ते मांस भाजून खायचे. बरोबर आहे. हा फरक आहे. तेव्हा आपण अनेक शोध लावले
आणि त्यामुळे आपल्याला इतर कोणाचीही गरज नाही कोणी शिकवायची. बरोबर. त्यामुळे आपल्या इनबिल्ट आहे, कारण आपण आता आहोत आपल्या समाजासमोर जगासमोर. याचा अर्थ आपले पूर्वज हे कुठे ना कुठे होते म्हणून आता आपण जिवंत आहोत. नक्कीच नक्कीच त्या पूर्वजांमधून एक एक क्रांती होत होत गेली आणि आपला जन्म झाला. नक्कीच नक्कीच याचा अर्थ त्यांच्यातले सुप्त गुण आपल्यात आहेत. आहेत. फक्त त्याला संधी मिळाली की आपण ते बाहेर पडतो. बरोबर आहे. आणि प्रत्येकाचं यश असतं, येस ते यश मोजायचं काम हे जग करत असतं. नक्कीच. म्हणून जगातली लोक घाबरून आहेत भारतीयांना. नक्कीच नक्कीच नक्की. आपल्या अनुभवातून युवकांमध्ये तुम्हाला कोणती चांगली गोष्ट दिसते? युवकांमध्ये आत्ताचे जे युवक आहेत ते चिकाटी चांगली आहे, मेहनत करायची वृत्ती चांगली आहे. कारण शेवटी आपण युवक म्हणतो म्हणजे तुमची माझी पुढची पिढी. नक्कीच नक्कीच आता ती पुढची पिढी आपल्यामुळे आलेली आहे. बरोबर आहे. मग आपण कोणामुळे आलो? आपण आपल्या आई वडिलांमुळे, बरोबर. आणि आई वडील त्यांच्या आई वडिलांमुळे. म्हणजे हे एक प्रकारचं पुढे पुढे सरकत गेलेलं आहे. बरोबर. जेव्हा आपण युवा पिढीला वाईट म्हणतो तेव्हा आपण वाईट आहे म्हणून युवा पिढी वाईट आहे. नक्कीच हे आपण लक्षात चांगले असलं असलो, पाहिजे. आपण चांगले असलो तर युवा पिढी पण चांगलीच होणार. नक्कीच नक्कीच नक्कीच. आजच्या युवकांबद्दल तुम्हाला सर्वाधिक चिंता कशाची वाटते? सर्वाधिक चिंता म्हणजे आत्ताचा युवक हा लगेच वाहत जातो. एखाद्याने जर काही सांगितलं मोटिवेट केलं की लगेच वाहत जातो, विचार करत नाही पुढचा मागचा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते जे व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे वेगवेगळ्या प्रकारची, आणि युवकांमध्येच नाही युवतींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालली. आणि त्यांना एक प्रकारचं ते स्टेटस सिम्बॉल वाटतो. बरोबर. आणि आत्ताच्या हे बॉलिवूड आणि क्रिकेट हे त्यांचे आदर्श आहेत. कारण मीडिया त्यांना उचलून धरतो. आयडल मॉडेल. त्यांना जास्तीत जास्त पैसे मिळतात. त्यामुळे युवकाला वाटतं आपण तसं केलं त्यांच्यासारखं तर ते आपल्याला फायदेशीर ठरेल. पण ते चुकीचं आहे. आणि हे चुकीचं जोपर्यंत पालक आणि शिक्षक सांगत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे काही काउन्सिलिंग सेंटर्स आहेत, काही संस्था आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारची त्यांना माहिती मिळू शकते. पालकांनी युवकांना मार्गदर्शन कसं करावं असं आपल्याला वाटतं? पालकांनी युवकांना अचानक मार्गदर्शन 10वीला गेला आणि आता अभ्यासाला बस असं नाही, तर ते पहिलीपासून त्याला सातत्यपूर्ण राहिलं पाहिजे. आणि आता त्या काही ठिकाणी मी बघितलंय माझ्याच गावी की ज्या घरामध्ये पालकांनी टीव्हीच घेतला नाही किंवा असून लावला नाही, बरोबर आहे, बरोबर, 3 वर्ष 5 वर्ष त्या घरातला मुलगा IAS झालाय. क्या बात आहे, क्या बात आहे. मग त्या ठिकाणी वडिलांना बातम्या बघितल्यानं त्यांनी त्याग केला. आईने कुठली सिरियल लावली नाही. आईने सिरियल लावायची आणि म्हणायचं मुलाला अभ्यासाला बस. नाही बसू शकत मुलगा, तो कॉपी करणार. कसं होणार? म्हणून मी पहिल्यापासून सांगतो आई वडिलांचं ओरिएंटेशन गरजेचं आहे, शिक्षकांचं ओरिएंटेशन गरजेचं आहे. हे जोपर्यंत पालक करत नाहीत तोपर्यंत त्या विद्यार्थ्यावर जाणारच नाही ते. नक्कीच नक्कीच. युवकांनी अपयशाकडे कसं पाहावं असं आपल्याला वाटतं? अपयश आपण म्हणतो यशाची पहिली पायरी आहे. काहीतरी कोणीतरी करतंय म्हणून तो अपयशी होतोय ना. जर केलंच नाही तर अपयश येणारच नाही. त्याला कळणारच नाही. जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही. नक्की. आणि ती लागलीच पाहिजे, अपयश आलं पाहिजे. नाहीतर जर सगळंच चांगलं मिळत गेलं, आपण विजयी झालेल्यांचा सत्कार करतो, पण अपयशी झालेल्यांचा सुद्धा जर सत्कार केला आणि त्यांचे अनुभव सांगितले की मला अपयश कशामुळे आलं, हे जर परत विद्यार्थ्याला कळलं की असं नाही ह्या गोष्टी केल्या अपयश येतं, मग तो त्यापासून सावध होतो. छान छान छान. आजच्या युवकांना तुमचा एक महत्वाचा सल्ला काय असेल? आजच्या युवकांना त्याला त्याच्या मनामध्ये जे काही वाटतंय, त्याला त्याच्या क्षेत्रात जे काही करायचं आहे ते त्यांनी करावं. निश्चित. मग माझ्याच एक ओळखीचे होते, त्यांच्या आजोबांचा मला फोन आला की माझा मुलगा 90% मिळालेले आहेत आणि आई वडील दोघंही प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, आणि त्यांची इच्छा आहे मुलांनी डॉक्टर व्हावं. आणि मुलगा माझा नातू म्हणतोय, आजोबांचा फोन असा, नातू म्हणतोय मला भरतनाट्यम शिकायचंय. आणि ग्रामीण भागातून होतो तो, त्यांना कल्चरल शॉक होता. अरे नक्कीच, मुलगा साडी नेसून डान्स करायचंय म्हणतो 90% वाला. मी म्हणतो चांगलं आहे, काय वाईट आहे? नाही मला कुठलं कॉलेज सांगा. मग मी त्याला मुंबईतलं अंधेरीचं कॉलेजचं नाव दिलं. नाही, जरूर त्याला त्या ठिका फक्त एक सांगायचं की तू त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथला तू टॉपर झाला पाहिजेस. जसं लोकमान्य टिळक म्हणाले की चप्पल शिवणारा झाला तरी चालेल, पण त्यांनी शिवलेली चप्पल जोडा हा बेस्ट असला पाहिजे. नक्कीच, हेच युवकांना सांगणं आहे. थँक्यू. माझ्यासाठी देशाने काय केलं ऐवजी मी देशासाठी काय करू शकतो, हा विचार आपण कसा रुजवायला हवा समाजामध्ये?
हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी देशासाठी काय केलं, कारण मला भारत देशामध्ये जन्म मिळाला हे कितीतरी पिढ्यांचं त्याचं यश, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की नशीब होतं म्हणून भारतात जन्माला आला. नक्कीच. का तर मी परदेशात बघितले 15-16 देशामध्ये केवढ्या अडचणी आहेत, त्यामुळे भारतातला युवक भारतात जन्माला आला हेच सगळ्यात पहिलं यश आहे. आणि त्यामुळे भारतासारख्या एकदम सुपीक, संपन्न सुजलाम आणि सुफलाम. सुजलाम सुफलाम आणि संस्कारक्षम, बरोबर आहे. कारण खूप देशांमध्ये आता भारताचं अनुकरण करण्याचं चाललेलं आहे. नक्की. काही ठिकाणी त्याप्रमाणे त्यांनी संस्था काढलेल्या आहेत. आपल्या धर्माचं, मग तो कुठलाही धर्म असू दे आपल्यातला, जो धर्म आहे त्याचं अनुकरण तिथे करतायत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. सरांना आपल्याला एकदम सुंदर ह्या कार्यक्रमामध्ये माहिती दिली, त्याबद्दल सर धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. डॉक्टर साहेब, आज आपण भारतीय युवकांच्या जबाबदारीचा अत्यंत व्यापक आणि महत्त्वाचा विषय अनेक वेगवेगळ्या अंगांनी समजून सांगितला. शिक्षणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत, समाजापासून संस्कृतीपर्यंत आणि तंत्रज्ञानापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. युवक ही केवळ देशाची लोकसंख्या नाही, तर देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. पण ही शक्ती योग्य दिशेने वापरली तरच विकसित, सक्षम आणि मूल्याधिष्ठित भारताची निर्मिती होऊ शकते. डॉक्टर दिलीप शंकरराव पाटील सर, आपल्या मौल्यवान वेळेसाठी, अनुभवासाठी आणि अत्यंत विचारप्रवर्तक मार्गदर्शनासाठी जनमत मंचच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. मित्रांनो, हा संवाद तुम्हाला विचार करायला भाग पाडणारा वाटला असेल तर हा पॉडकास्ट आपल्या मित्रांपर्यंत आणि विशेषतः आपल्या तरुण पिढीपर्यंत नक्की पोहोचवा. मी चंद्रकांत जाधव, संपादक. पुन्हा भेटूया जनमत मंचच्या आणखी एका महत्त्वपूर्ण आणि विचारप्रवर्तक संवादात. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवूया, युवक घडला तर समाज घडतो, समाज घडला तर राष्ट्र घडतं. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार.